नमस्कार, जय भीम. मी कांचन वाघमारे. मी राहायला विठ्ठल नगर मध्ये असून आज मी बांधकाम कामगार श्रमिक सेना अध्यक्ष दीपक मेत्रे सर यांच्या संघटनेमध्ये मी सचिवपदी कार्यरत आहे. तसेच बांधकाम कामगार या लोकांना आज आपल्या 9 प्रभागामध्ये मी 6,900 लोकांना हा लाभ मिळवून देण्यामध्ये मला यश आलेलं आहे. तसेच बांधकाम कामगार ही आपली पिंपरी चिंचवड ही बांधकाम कामगार नगरी असून आतापर्यंत कामगार लोकांना आपण जे काही लाभ दिलेले आहेत तसेच पुढील प्रमाणे मुलांचे शैक्षणिक असतील, हॉस्पिटलचे असतील, समाज कल्याण असतील, आरोग्यदायी असतील, हे सर्व लाभ देण्यामध्ये यश मिळाले आहे. तर पुढील प्रमाणे ते लाभ आहेत. शैक्षणिक अर्ज पहिलं तर प्रथमतः मुलांसाठी 1ली ते 7वीला 2,500 रुपये मिळतात. 8वी ते 9वीला 5,000 रुपये मिळतात. 10वी, 11वी, 12वीला 10,000 रुपये मिळतात. फर्स्ट इयर टू लास्ट इयर 20,000 रुपये. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये. डिग्री करत असेल तर 1 लाख रुपये मिळतात. तसेच पाहायला गेलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60, डिप्लोमा करत असतील तर 25,000 रुपये मिळतात. MECITचा जर मुलं कोर्स करत असतील, पत्नी शिकत असेल तर हजबंडची नोंदणी असेल तरीही पत्नी शिकते म्हणून जे काही MECIT कोर्सेससाठी जी काही फीज आहे ती फीज पण आपल्याला रिटर्न मिळते. हे शैक्षणिक अर्ज आहे. तसेच पुढील प्रमाणे हॉस्पिटलसाठी जर प्रेग्नंट लेडीज असेल, नॉर्मल डिलिव्हरीला 15,000 मिळतात, सिझरिंगला 20,000 रुपये. जर मेजर काही ऑपरेशन वगैरे असेल तर 2 लाखापर्यंतचा खर्च हा हॉस्पिटलकडून आपण स्वतः माफ करून देतोच. तसेच बांधकाम कामगार या कार्डवरून देखील ते माफ केले जातात. दुसरी गोष्ट, जर समजा तो व्यक्ती नॅचरली डेथ झाला, जर महिला नोंदणीकृत असेल तर त्या व्यक्तीसाठी जर 30 ते 40 या वयोगटामध्ये असतील तर 5 वर्ष दरवर्षी 24,000 रुपये मिळतात आणि अंत्यविधीचे 10,000 रुपये मिळतात. सेम कंडिशन आहे. हजबंड एक्सपायर झाला तर ते वाईफला मिळतात तर वाईफ एक्सपायर झाली तर हजबंडला मिळतात. दुसरी गोष्ट, जर समजा त्या व्यक्तीचं वय 50च्या वरती असेल आणि तो एक्सपायर झाला तर त्याच्या फॅमिलीला 2 लाख रुपये मिळतात. तसेच पाहायला गेलं तर तोच व्यक्ती समजा ऍक्सिडेंटली त्या व्यक्तीला कामावर काय झालं तर 5 लाखाचा इन्शुरन्स विमा हा त्याच्या फॅमिलीला दिला जातो. दुसरी गोष्ट, जर समजा एका मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये मिळतात आणि त्या मुलीची वेगळी नोंदणी केली आपण म्हणजेच कामगाराची तर वेगळे 30,000 रुपये मिळतात. तसं टोटल पाहायला गेलं तर 81,000चा लाभ हा मुलीच्या लग्नासाठी होतो आणि मुलासाठी त्याची स्वतःची म्हणजे कामगाराची नोंदणी असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 30,000 रुपये हे वेगळे मिळतात. तसेच पाहायला गेलं तर घरासाठी काय आहे, प्रत्येकाचं एक छोटंसं घर असणं खूप गरजेचं आहे. कामगार व्यक्तीचं स्वप्न असतं. तसेच पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये जेव्हा नोंदणीकृत बांधकामगार असेल तर त्याला जे काही फ्लॅट घेतो किंवा फ्लॅट घेत असताना कोणीही गरीब व्यक्तीकडे कॅश नसते तर जे काही 6 लाखाचं व्याज असेल ते 6 लाखाचं व्याज माफ होतं. जर समजा कामगाराची जागा असेल म्हणजे त्या व्यक्तीची जर जागा असेल तर त्या व्यक्तीला तिथे घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये मिळतात किंवा घर दुरुस्त करण्यासाठी देखील 2 लाख रुपये मिळतात. या सर्व योजना ज्या आहेत या बांधकाम कामगार या कार्डवरून दिल्या जातात आणि मी आतापर्यंत या बांधकाम कामगार योजनेमधून ह्या ज्या योजना आहेत मी कामगार व्यक्तींना आतापर्यंत देण्यामध्ये मला यश आलेलं आहे. तसेच मी एक स्वतः बांधकाम कामगाराची मुलगी असून आज या गरिबीची जाणीव आहे. मला एवढंच म्हणणं आहे की माझं की जे काही आज समाजामध्ये जे काही गरीब लोकांना प्रॉब्लेम येतात, ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आतापर्यंत मी फेस केलेल्या आहेत आणि तसेच मला लोकांचा चांगला प्रतिसादही आहे. तसेच म्हणून मी बांधकाम कामगार श्रमिक सेना तसेच बांधकाम कामगाराचे जे काही कामगार लोक आहेत आणि 9 प्रभाग क्रमांक 9 मधील मी कांचन वाघमारे, प्रभाग चिन्ह माझं आहे कपाट नंबर 8 या चिन्हावर बटन दाबून कांचन वाघमारे यांना विजयी करावं एवढीच माझी सर्व नागरिकांना विनंती असेल.